राम राम मंडळी, मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इथे वैदेहीच्या ताईला म्हणजे स्नेहाला स्थळ पाहायला आलेलं असतं. आता त्यांनी पत्रिका मागितलेली असते, पण त्याच दरम्यान तेजाने येऊन तिथे चांगलाच धिंगाणा घातलेला असतो. तेजा निघून गेल्यानंतर बाबा कशी बशी परिस्थिती सावरतात. आता मुलाकडचे पुन्हा एकदा पत्रिकेचा विषय काढतात. बाबा म्हणतात, अहो माझं काम कसं चोख असतं, पत्रिका मी अगोदरच काढून ठेवलेली आहे असे म्हणत ते स्नेहाची पत्रिका वर पक्षाकडील जे सदस्य म्हणजे गुरुजी पत्रिका पाहणारे होते त्यांच्याकडे ते पत्रिका देतात. ते सदस्य म्हणजे गुरुजी पत्रिका पाहतात आणि बघतात तर काय, पत्रिका एक नंबर असते. कारण बाबांनी चलाकीने पत्रिकाच बदललेली असते. वधू पक्ष एकदमच चकित तर असतोच, पण वर पक्ष मात्र फारच खुश असतो, कारण गुरुजींनी तशीच बातमी दिलेली असते. अहो ही मुलगी जर आपल्या घरी लग्न करून आली तर साक्षात लक्ष्मीच आपल्या घरी येणार आहे, कारण ही पत्रिका एक नंबर आहे. हिचं नशीब खरंच खूप चांगलं आहे. अशी पत्रिका आपल्याला शोधूनही मिळणार नाही आणि नाही ही मुलगी असे म्हणत सगळेजण आता स्नेहाचं कौतुक करत असतात. पण आईला त्यातच वैदेहीलाही प्रश्न पडलेला असतो. ताईच्या पत्रिकेत तर मंगळ आहे, मग हे कसं काय शक्य झालेलं आहे. स्नेहाही चकित असते. आता मात्र हे लग्न ठरणारच असंच ठरलेलं असतं. मुलाचे बाबा देखील म्हणतात, म्हणजे तुम्ही आम्हाला तर सोनच पदरात घालत आहात, साक्षात सोन्याचा साक्षात्कार झालेला आहे असे म्हटल्यानंतर बाबा लाजू लागतात आणि म्हणू लागतात की अहो हे तर तुमचा मोठेपणा आहे, आमची मुलगी खरंच एक नंबर सोनं आहे. आई आणि वैदेही दोघी जणी एकमेकांकडे पाहतच असतात की हे कसं काय झालेलं आहे. इकडे तेजा मात्र पूर्णपणे वैदेहीच्या प्रेमात बुडालेला असतो. तिच्याच विचारात हरवून गेलेला असतो. ताईचा बघण्याचा कार्यक्रम पाहून त्याच्याही मनात आता लाडू फुटायला लागलेले असतात आणि तोही विचार करतो आणि थंडरला सांगतो, हे बघ थंडर, मला सुद्धा हा बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे. आता काही मला हा दुरावास सहन होत नाहीये. हा न्यूबडीव हिच्या बरोबर मला लग्न करायचं आहे. असं करतो की मी माईंना त्यांच्या घरी घेऊन जातो आणि थेट लग्नाचीच मागणी घालतो. म्हणजे कसं, त्या समोर येतील, चहाचा ट्रे घेऊन येतील, मला चहा देतील, कांदे पोह्याचा कार्यक्रम होईल असे म्हणत आता तेजा दिवा स्वप्नच पाहायला लागतो आणि तो तयारीला लागणार आणि थंडरला म्हणतो, आता लवकरच पोह्याची ऑर्डरही देऊया. तेवढ्यात थंडर त्याला थांबवित आणि म्हणतो, ह्या गोष्टी अशा काही घडत नाही रे तेजादा, त्याच्यासाठी एक मध्यस्थ साधावा लागतो. म्हणजे कसं आहे, वरपक्ष आणि वधू पक्ष या दोघांच्या मध्ये एक मध्यस्थ असतो, तोच हे लग्न जुळवण्याचं काम करत असतो. तो हिकडची माहिती तिकडे पुरवितो, वधूची माहिती वराकडे पुरवितो. त्यानंतर त्यांच्यात आपापसात चर्चा होते आणि मग हा बघण्याचा कार्यक्रम ठरतो. त्यावर तेजा म्हणतो, ही कोणती मोठी गोष्ट आहे, आपण करू की कोणाला तरी उभं मध्यस्थ म्हणून, पण आता हा कार्यक्रम करायचा म्हणजे करायचंच, देवानेच आमची ही जोड बांधलेली आहे असे तेजा म्हणत असतो. थंडर म्हणतो, अरे बाबा, हे तर देवाने सुद्धा थेट योजलेले नाही, कारण याच्यामध्ये सुद्धा अजून एक अडथळा आहे आणि ते म्हणजे पत्रिका. दोघांच्या म्हणजे नवरा आणि नवरी दोघांच्याही पत्रिका जुळून आल्या पाहिजे, त्यानंतरच हे लग्न जुळतं असे म्हटल्यानंतर तेजा लाजतो आणि म्हणतो, अरे जे आमचं गणित जुळलेलं आहे त्यानंतर पत्रिका कोणती मोठी गोष्ट आहे. आता तेजा पूर्णपणे वैदेहीच्या प्रेमात बुडालाय आणि त्यामुळे सगळं काही त्याच्या मनासारखं होईल असाच तो विचार करत असतो. इकडे घरी एक वेगळीच परिस्थिती असते. आई विचार करत असते की काय झालं आहे बरं, की पत्रिका कशी काय बदललेली आहे. स्नेहाच्याही डोक्यात तोच विचार सतावत असतो. बाबा तेथे येतात तेव्हा आई थेटच प्रश्न बाबांना विचारू लागते, तुम्ही पत्रिका बदलली आहे का? स्नेहाच्या पत्रिकेत तर मंगळ आहे ना? त्यावर बाबा आईलाच गप्प बसायला सांगत म्हणू लागतात, हे बघ सुमन, ती पत्रिका जुनी होती, आता जुनं सगळं विसरून जायचं. आता नवीन गुरुजी नवीन पत्रिका, त्यामुळे आपल्या मुलीच्या पत्रिकेत आता कसलाही दोष नाहीये आणि हेच तुम्ही सुद्धा बोलायचं. ही गोष्ट वैदेहीच्या कानावर पडते आणि वैदेही चाटच पडते. ती बाबांना विचारते की म्हणजे तुम्ही पत्रिका बदलली आहे, म्हणजे तुम्ही मुलाकडच्यांना खोटं सांगितलंय. बाबा वैदेहीला बजावता स्वतःचं तोंड बंद ठेवायचं, मी जे करतोय ते योग्यच आहे. ते स्नेहाजवळ जातात आणि म्हणतात, तुझं लग्न आता खूप मोठ्या घराण्यात ठरलेलं आहे, तू नशीब काढलेस पोरी, आता आनंदी राहा असे म्हणत तेथून निघून जातात. पण स्नेहा मात्र
या गोष्टींनी खुश नसते. इकडे माई साहेब नोकराला विचारू लागतात की तेजप्रताप घरी आले आहेत की नाही, का ते झोपलेत. त्यावर तो सांगतो की नाही, अजून तर ते घरीच आलेले नाही. त्यावर माई विचार करू लागतात. इकडे स्नेहाला विचार पडलेला असतो की नव्या संसाराची सुरुवात खोट्याने कशी काय करायची. वैदेही आणि स्नेहा दोघी जण खोलीत बसलेले असतात. वैदेही म्हणते, बाबांनी आता ठरवलंय ना तर तसंच होणार. तुला तर माहित आहे ना, बाबांना जी गोष्ट हवी असते ते तसेच करतात. आज पत्रिका बदललेली आहे, उद्या सगळंच काही त्या मॅनेज करू शकतात. पण स्नेहा म्हणते की मला या नात्याची सुरुवात खोट्याने करायची नाहीये. बाबांनी पत्रिकेत फक्त माझी जन्म वेळच नाही तर सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आता मला माझ्या सगळ्या शाळेच्या डॉक्युमेंट्स वरती हे बदल करून घ्यावे लागणार आहेत. त्यावरती वैदेही म्हणते, बाबा ते सुद्धा करतील. त्यांनी ठरवले ना तर ते कोणतीही गोष्ट करण्यास मागे पुढे विचार करत नाहीये. इकडे तेजा आणि थंडर थेट वैदेहीच्या घरी आलेले असतात, म्हणजे बाहेर उभे असतात. घराच्या बाहेर खिडकीच्या इथे ते वैदेहीला पाहायला आलेले असतात. तेजाला वाटत असतं की समोर जी रूम आहे ती वैदेहीचीच आहे आणि वैदेही तिच्या रूम मध्ये जाईल तेव्हा तिच्या बरोबर नजरानजर होईल. परंतु ती रूम तर कोणती वेगळीच असते. वैदेही आणि स्नेहा दोघी जणी बोलत असताना वैदेही स्नेहाला म्हणते, तुला खरंच वाटतंय का तुला तुझ्या नात्याची सुरुवात खोट्याने करायची नाहीये? तुला तो मुलगा पसंत आहे का? त्यावरती स्नेहा म्हणते की हो, मला तो मुलगा पसंत आहे, पण मला हे खोटं बोलून नवीन सुरुवात करायची नाहीये. त्यावरती वैदेही म्हणते, मग ठरलं तर आपण त्या मुलाला तुझी खरी पत्रिका पोहोचवायची. जर त्याला देखील तू पसंत असेल तर तो देखील या गोष्टीला दुजोरा देत त्याला देखील या गोष्टीने फरक पडणार नाही आणि तुमचं लग्न जुळून येईल. आपण असंच करूया असे वैदेही म्हणते. तर इकडे माई साहेब त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असताना त्यांचा भाऊ तेथे येतो आणि दिवसभराचा आढावा त्यांना सांगू लागतो. तो माईंच्या कानावर ही खबर घालतो की तेजप्रतापने जी चुकी स्वतःवरती ओढावून घेतलेली होती खरं तर ती त्यांनी केलेलीच नाही. म्हणजे गर्ल्स हॉस्टेलमध्ये तेजप्रताप यांनी धिंगाणा घातलेलाच नाही. त्यांच्यापैकी एका मित्राने हे सगळं कारस्थान केलेलं आहे आणि तो आळ त्यांनी स्वतःवरती घेतलेला आहे. कसं आहे ना, त्या हॉस्टेलमध्ये वैदेही जगताप नावाची जी मुलगी आहे ना, तिने तुमच्या बॅनरचा अपमान केला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तेजाचे सगळे पुढारी तेथे गेलेले होते. तेव्हा माईसाहेब म्हणू लागतात की ही मुलगी कोण आहे बरं? त्यावरती माईसाहेबांचा भाऊ सांगतो की ही आपल्याच गावातली स्थानिक आहे, कोणी एका एजंटची ती मुलगी आहे, नाव आहे तिचं वैदेही धनाजी जगताप. तेव्हा माईसाहेब म्हणतात, आता या मुलीचं नाव माझ्या डोक्यात कोरलेलं आहे, तिने माझा अपमान केलेला आहे, तिला याची शिक्षा तर नक्कीच मिळणार आणि या मुलीला मी कधीही विसरणार नाही. त्यातच तेज प्रताप यांनी हे कोणतंही काम केलेलं नाही, यामुळे त्यांना तर बरं वाटतच असतं, परंतु मित्राची चुकी त्यांनी स्वतःच्या अंगावर ओढावून घेतलेली आहे ही गोष्ट त्यांना खटकलेलीच असते. माईसाहेबांच्या भावाने सगळ्या दिवसभराचा आढावा त्यांना सांगितलेला असतो. या मुलीनेच तुमच्या बॅनरला अपमान केलेला होता, म्हणूनच आपल्या पुढाऱ्यांनी तिथे जाऊन सगळा धिंगाणा घातलेला होता. माईसाहेब म्हणतात, लवकरच या मुलीशी भेट घ्यायला हवी. इकडे तेज आणि थंडर दोघी जण बाहेर गाडीच्या इथेच उभ्या असतात आणि खिडकीकडे एकटक पाहत असतात. वैदेही आता येईल मग येईल असे विचार करत असतात. वैदेही थेट बाबांच्या खोलीत शिरलेली असते, कारण तिने ठरवलेलं असतं की ताईची पत्रिका बाबांच्या कपाटातून काढायची आणि थेट ताईच्या होणाऱ्या नवऱ्याला जाऊन द्यायची. याकरता ती आता त्या रूम मध्ये शिरलेली असते. तेजाला समोर वैदेही आहे हे पाहून त्याचा गैरसमज होतोच की ती रूम वैदेहीचीच आहे, पण वैदेही दबक्या पावलाने त्या खोलीत शिरलेली असते. कपाटाच्या चाव्या शोधत असते आणि ती कपाट उघडण्यास यशस्वीही होते. थंडर आणि तेजा एकमेकांशी बोलतात. ही खोलीही त्यांचीच, ती रूमही त्यांची, कपाटही त्यांचं, मग त्या अशा चोरासारख्या काय घुसतायत आणि स्वतःच्याच कपाटात चोरी कशाला करतायत? तेजा हसतो आणि म्हणतो, त्या तर चोरच आहे, त्यांनी माझं हृदय जे चोरलंय. पुढे दोघे जण एकटक त्या वैदेहीकडे पाहत असतात. वैदेही कपाट उघडते, ड्रॉवर उघडते आणि ताईची पत्रिका तिच्या हाती लागते. वैदेही फार खुश झालेली असते. पत्रिका उघडून बघते तर हो, ताईची तिची खरी पत्रिका असते आणि ती तिच्या हाताला लागलेली असते. आता ही पत्रिका काहीही करून ताईच्या होणाऱ्या नवऱ्याला जाऊन द्यायची असा त्या विचार करते. ती कपाट लॉक करते, पुन्हा चाव्या आहे त्या ठिकाणी ठेवते. पत्रिका घेऊन ती रूमच्या बाहेर पडणार तेवढ्यात बाबा समोर येतात. इशाऱ्यानेच ते तिला विचारतात, तू इथे काय करते? आता वैदेहीचं ततपप होतं, पण ती वेळ सावरते आणि म्हणते की आईने
चांदीची भांडी आणायला सांगितली होती। ती कपाटात होती आणि तीच मी तुम्हाला विचारायला इथे आली होती। कसं आहे ना, आता लग्न कार्य आहे तर ती उजळवायला म्हणजे पॉलिश करायला सोनाराकडे द्यायला। बाबा म्हणतात त्याची काही गरज नाही, तुम्ही दोघींनी ती साफ करायची आहे। मला असा फालतूचा खर्च करायला आवडत नाही। तेव्हा वैदेही हो म्हणते आणि बाहेर पडते। ती तिच्या खोलीत येते तेव्हा ताई वाट पाहतच असते। ती तिला हात लावते तशी वैदेही ओरडणार, ती तिच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते आता पत्रिका हाती मिळालीच आहे ना, तुला जे करायचे ते कर, पण जे सत्य आहे ते त्या मुलापर्यंत पोहोचायलाच हवं। वैदेही पत्रिका दाखवते। ताई घाबरलेली असते, म्हणते पत्रिका लपव आणि आपलं जे ठरलेलं आहे ते आपण करायचं, पण बाबांना जर समजलं तर काय करायचं। त्यावर वैदेही म्हणते आता आपण जे ठरवलंय ना, माघार घ्यायची नाही, जे काही आहे ते आपण आता करायचं, तू घाबरू नको, मी आत्ताच बाहेर पडते। असे म्हणत वैदेही पत्रिका घेऊन थेट आता त्या नवरा मुलाच्या घरी जायला निघालेली असते। तर स्नेहाला भलतंच टेन्शन आलेलं असतं। बाहेर तेजा आणि थंडर दोघे जण वैदेहीचाच विचार करत असतात की वैदेहीने त्या खोलीत जाऊन चोरी का बरं केलेली असणार आहे। तर इकडे वैदेही पत्रिका घेऊन निघालेली असते। ताई समजवत असते की आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही। त्यावरती वैदेही म्हणते आता माघार नाही, जे ठरवलंय ते करायचंच। ती स्कूटर घेऊन बाहेर पडते, पण समोरच तेजाची गाडी तेजा आणि थंडर आहे हे पाहून ती थांबते आणि तेजाला थेटच प्रश्न करते की तू इथे काय करतोयस, तू चोरी करायला वगैरे आलेला आहे का। त्यावरती तेजा हसतो आणि तिलाच प्रश्न करतो की चोर तो चोर वर शिरजोर, चोराच्या उलट्या बोंबा। असे म्हणत हा एपिसोड इथेच संपतो आणि आता आपल्याला सोमवारच्या भागात म्हणजेच 21 जुलैच्या भागात बघायला मिळणार आहे की तेजा वैदेहीलाच म्हणतो की तुम्ही चोरी केलेली आहे कपाट पत्रिका, सांगू का। आता तेजाने वैदेहीला चोरी करताना बघितलेलं आहे। आता ही सिच्युएशन वैदेही कशी हँडल करेल पाहणे इंटरेस्टिंग ठरेल। अशाच मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।